बरं बरं. सोयाबीनला किती खर्च आहे बरं एकरी साधारण? सोयाबीनला साधारण जरी म्हणलं तरी एकरी नांगाटीपासून जरी धरलं, काढणी जरी धरली 5,000 रुपये एकर, आणि जरी बॅग धरली तर बॅग 3200 रुपयाला बॅग आहे. खताच्या 2 बॅग एकरी लागत आहेत. असं साधारण जरी पेरणीचा जरी खर्च धरला तर 10,000पर्यंत जातो, आणि काढण्याचा 10,000पर्यंत तो जातो मळणीनंतर भाड्या सगळं. म्हणजे 20 ते 22,000 रुपये एकरी खर्च सोयाबीनला आहेच. या ठिकाणी सोयाबीनची बीट चालू आहे. नवीन सोयाबीन आहे. 3899 99 45 11 12 25 26 30 31 45 31 32 अलीकडे काय मोचर आहे? 45 40 40 42 43 44 45 46 47 मोचर त्याची बीट चालू आहे. 48 सुपर माल एकदम. 50 कैलास सेठ मालाचे आहे. 51 53 54 56 57 58 59 59 45 59 59 60 63 3 बार. ये 19 जो माल याला 39 63 बाजार बोलवलं. साधारण 19 मॉइश्चर होतं. 3500 बघू शकता माल कसा आहे. आणखी 3500. साधारण काय मॉइश्चरचे माल येईल आपली? 21 17 15. बरं. जे समजा 21 मॉइश्चर आहे ते काय विकले? ते 3700. 3700 रुपये. हो. आणि या ठिकाणी हा जो ढेर याची बीट चालू आहे. बघू शकता हा माल आहे. 3300 आरशी चालू याची. या ठिकाणी हिची बीट चालू आहे. 3400 रुपये चालू आहे. 3399 दिली की नाही? किती मॉइश्चर? साधारण 20 मॉइश्चर. का हराशीमध्ये काय झाली? दिली नाही आपण. बरं बरं. अनसोड झाली आहे. हो हो चालतं. धन्यवाद सर. सध्या वाढलेली आहे, थोडी वाढलेली आहे. भाव वाढते की अशीच राहते? नाही, भाव वाढतील, वाढेल माळाचे. बरं बरं चालतं. या ठिकाणी आज या ठिकाणी सोयाबीनची हरशी चालू झाली आहे. दुकान नंबर 13 वर बीट चालू आहे. काय झालं? 36 ओ मामाजी. 36 जगदीश. 36 आज आपण येला आहे जालना बाजार समिती. या ठिकाणी आपल्यासोबत आहे आडा दुकानदार. आपण आहे मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी, दुकान नंबर 8. या ठिकाणी मालक आहे आपल्यासोबत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी जवळपास 2-3 लॉट विकलेले आहे सोयाबीनचे. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी DK घारे, मथुरा काशी ट्रेडिंग कंपनी, जालना. सध्या आवक कशी बरं आज जालना बाजार समिती? आता आवक नेमकी सुरू व्हायला लागलेली आहे. आता इथून पुढे ज्यादा आवक वाढन. आता बरं बरं. आज किती लॉट आले आपली इथं? आज 200 कट्टे हे समजा आपल्याकडं दुकानावर आपल्या. हो. बरं बरं. तर साधारण काय मॉइश्चरचे माल येईल आपली इथं? 21 17 15. बरं. जे समजा 21 मॉइश्चर आहे ते काय विकले? ते 3700. 3700 रुपये. हो. आणि जे 15 मॉइश्चर वाले ते 4050. 4050 रुपये. हो. आणि आणखी जो एक लॉट होता 17 मॉइश्चरचा तो 17चा काय गेला म्हणून? 3900. 3900. हो. बरं बरं. तर कसं काय भविष्यात भाव वाढ कशी राहते? आता भाव तर वाढायला पाहिजे. आता हे परवडत नाही शेतकऱ्याला एवढ्या याच्यात, कमी याच्यात. हां, कारण मजूर खर्च हे ते जवळपास एकरी सोयाबीनला 20-25 हजार खर्च येतो. हो हो. त्या मानाने तेवढा भाव भेटत नाही सोयाबीन. नाही नाही. बरं बरं. त्या ठिकाणी बाजूला शेतकरी बांधव त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ थोडक्यात. सोबत आहे आपल्यासोबत आहे शेतकरी. दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा. रामनाथ संपतराव आईंदे.
राहणार सिरसवाडी तालुका तालुका जिल्हा जालना. बरं बरं. सोयाबीनला किती खर्च आहे बरं एकरी साधारण? सोयाबीनला साधारण जरी म्हणलं हां तरी एकरी नांगाटीपासून जरी धरलं, हां हां काढणी जरी धरली 5,000 रुपये एकर, हां आणि जरी बॅग धरली तर बॅग 3200 रुपयाला बॅग आहे. हां खताच्या 2 बॅग एकरी लागत आहेत. हां असं साधारण जरी पेरणीचा जरी खर्च धरला तर 10,000पर्यंत जातो, आणि काढण्याचा 10,000पर्यंत तो जातो मळणीनंतर भाड्यासकट. म्हणजे 20 ते 22,000 रुपये एकरी खर्च सोयाबीनला आहेच. एकरी 22,000 खर्च आपलं पुढं राहणार. भाव पडत राहिला. बरं सोयाबीनला आज काय भाव भेटायला पाहिजे तेव्हा सोयाबीन शेतकऱ्याला तारणारी ठरेल बरं? सोयाबीनला कमीत कमी 5,000 रुपये तरी भाव भेटायला पाहिजे, तर शेतकरी मग वाचतो त्याच्यात. हां म्हणजे अर्ध वाचत 25 जाते. माल एकदम 5,000 विकला पाहिजे, एकदम सुपर माल म्हणलं 6,000 तरी विकला पाहिजे. सुपर माल म्हणलं का 55, 58, 6पर्यंत जायलाच पाहिजे. हां मग तेव्हा शेतकऱ्याला काही 2 पैसे वाचून द्या. नाही मग थोडं राहतं, मग कसं 25-30,000 एकरी उरते मग 6पर्यंत गेला तर. बरं बरं. एक तर निसर्ग निसर्गानं तर मग आता ते काय निसर्गाचं कोणच्या हातात आहे ते तर होतच कमी जास्त. बरं निसर्गाचं चालीत राहतं, पण मग हे भाव भेटायला पाहिजे, बाकी काही असं पण असं हां हां. कमी जास्त. तुम्ही एक शेतकरी बांधवाला काय सल्ला देऊ इच्छिता? सल्ला काय आता ते सोयाबीन पुरतं आहे पीक, पण भाव पाहिजे त्याला. घेऊन जा भाव चांगल्या पद्धतीने केलं तर एकरी 10-12 क्विंटलचा उतार निघतो सोयाबीन. गाडीवाले 10 क्विंटल दिलेले अमोलकडे दिलेले मी स्वतंत्र काढली 10-12. बरं बरं. आपलं हे ते खर्च तुमचा 20,000 एवढा म्हणतो, 2,000 आपलं क्विंटलची भाव तिथेच चालली. हा, मग तेच आहे ना. तुमचं आणि त्याचं खर्च तर तेवढा होणारच. कसा पेरला तरी 20,000च्या पुढंच खर्च आहे. बरं भाव भेटला सोयाबीन पुढं. भाव भेटलाच पुरतं 5च्या पुढं. बरं असं याच्यात नाही पुरत ना. खर्च त्यांच्या कुण्या मेहनत तर गेलीच. बरं बरं. दोघा कोणाकडून दिले. जे शेतकरी बांधव होते ते बी या ठिकाणी त्या भावावर खुश नाही, व जे आड दुकानदार ते बी काही खुश नाही. 3600 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 40 पूरा हाला के दे. 36 71 का? बरं प्रसाद ट्रेडिंग. तर आजचे वरमध्ये भाव काय बरं भाऊ? एकदम सुपर मालाला सुपर मालाला 4150 रुपये. एकदम किती 12 माचरला नाही 13-14 मावच्या. 13-14 माचरला का 41? 4150 रुपये. बरं बरं. आणि खालीमध्ये खालीमध्ये 3300 रुपये. जर एकदम वायल माल असं समजा 12 माचर तर 42-43 रुपये. बरं बरं. सध्या आवक वाढली का सोयाबीनची कमी झाली आज? सध्या वाढलेली आहे, थोडी आवक वाढली. वाढलेली आहे. आवक भाव वाढते की अशीच राहते? नाही, भाव वाढतील, वाढेल माळाचे. बरं बरं चालतं. या ठिकाणी आज आहे शनिवार. आपण 2-4 हाराशी बघितल्या. या ठिकाणी माल येईल होता प्रसाद ट्रेडिंग कंपनीवर. आपण बघितलं हाराशीद्वारे 2-3 लॉटची हाराशी. कमीत कमी काय भाव लागला, जास्तीत जास्त काय भाव लागला, या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.